नमस्कार मंडळी. सगळ्यांनी आता भात लावायला या. हे पहा, आम्ही या ठिकाणी आता भात लावतोय. या पाण्यातून असं जायचं, फार गंमत आहे. पहा, या ठिकाणी मध्यंतरी झालेली अतिवृष्टी आणि या अतिवृष्टीमुळं त्याचा फटका आम्हाला कसा झाला आणि या फटक्यामधून जे नुकसान झालं, हे नुकसान तुम्हाला इथं पाहायला मिळतंय. पहा केवढं भयानक आहे. मित्र हो, या ठिकाणी हा आमचा शेतातला देव म्हसोबा आणि याची या ठिकाणी पूजा केलेली आहे. नमस्कार मंडळी. मावळ म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती हिरवीगार निसर्गरम्य पर्वतरांगा, धुक्याची चादर अंगावर ओढलेले डोंगर, या सौंदर्यात भर घालणारी आपली भातशेती. आज आपण याच मावळातील मातीचा सुगंध असलेल्या भाताच्या लागवडीविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. मावळ तालुका हा मुळातच पर्जन्यसृष्टीचा भाग म्हणून ओळखला जातो. येथील काळीशार आणि तांबूस माती, मुबलक पाणी, अनुकूल हवामान यामुळं भात हे इथले मुख्य पारंपरिक पीक आहे. पिढ्यानपिढ्या मावळातील शेतकरी अत्यंतिक कष्टाने आणि परंपरेला जोपासत ही शेती करत आहेत. आधुनिकतेची जोड मिळाली असली तरी आजही तेथील मातीत राबणाऱ्या हातांची ताकद या पिकात दिसून येते. उन्हाळ्यातच शेतीची नांगरट करून माती चांगली तापून घेतली जाते, जेणेकरून खुरटलेले तण किडी नष्ट होतात. पावसाळ्याची चाहूल लागताच मृग नक्षत्राच्या रोपांसाठी गादी वाफा तयार केला जातो. उत्तम दर्जाचे रोगमुक्त बियाणे पेरून रोप वाटिका तयार केली जाते आणि साधारणपणे 3-4 आठवड्यात ही रोपं लागवडीसाठी येतात. आजही अनेक भागात रोपे लावली जातात. चिखल तयार करून महिला वर्ग पारंपरिक गाणी म्हणत एका ओळीत रोपांची लागवड करतात, ज्याला आपण चिखलणी किंवा वणी म्हणतो. काळाची पावले ओळखून आता मावळात मशीनद्वारे वेगवेगळ्या पद्धतीचा शेतीसाठी वापर केला जातो. त्यामुळे कमी पाण्यात सुद्धा दर्जेदार भरपूर उत्पन्न मिळते. मावळात इंद्रायणी, कोलम, बासमतीचे स्थानिक वाण मोठ्या प्रमाणात लावले जातात. त्यातले सुवासिक इंद्रायणी तांदळाची चव, सुवास संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. भात पिकाला पाण्याची सर्वात जास्त गरज असते. मावळात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने शेतीसाठी निसर्गाची साथ लाभतेच, पण धरण आणि पाटाच्या पाण्याचे नियोजनही अत्यंत महत्त्वाचे असते. रोपाच्या वाढीच्या काळात शेतात ठराविक पातळीपर्यंत पाणी साठवून ठेवावे लागते. खतांचे व्यवस्थापन करताना सेंद्रिय खतांना आणि गोमूत्र शेणखताला प्राधान्य दिले जाते, ज्यामुळे भाताची चव अधिक खमंग होते. खुरपणी वेळेत करणे पिकाच्या चांगल्या वाढीसाठी गरजेचे असते. मंडळी, मावळची भातशेती हे केवळ एक शेती नसून ती इथली संस्कृती आणि जीवनशैली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि आपल्या मातीचा गोडवा टिकून जर आपण ही शेती केली तर मावळचा भात शेत-विदेशात अधिक मानाचे स्थान मिळवेल यात शंका नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र.